नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। समरने सगळ्यांसमोर चक्क स्वानंदीसाठी वाजवली मल्लिकाच्या कानाखाली। नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच आतापर्यंत ह्या पापी मल्लिकाने किती सारे पाप केलेले आहेत, कारण की आपल्या बिचाऱ्या स्वानंदीला त्रास देण्यासाठी हिने आतापर्यंत एवढं पाप केलेलं असताना त्या सगळ्याचा जर धडा आपल्या समोर जर वाचला ना, तर समर हिला रस्त्यावरती भीक मागायला देखील पाठवू शकतो। तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की बिचारा आपल्या समरच्या आयुष्यामध्ये जेवढी पण लोक असतात त्या सगळ्यांना दूर करण्याचा प्रयत्न देखील ह्या मल्लिकाने कितीतरी वेळा केलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की समरच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस जर मी लांब केला समरपासून तर काही देखील होऊ शकतं, म्हणजेच त्याच्यानंतर हे वैभव ही सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात येऊ शकते। पण हाच सगळ्यात मोठा महामूर्खपणा नडणार आहे मल्लिकाला, कारण की मल्लिकाला वाटतं की समरच्या आयुष्यातून हळूहळू त्याच्या जवळची माणसं दूर केली ना की त्याच्यानंतर मग मला ही सगळी पैसा प्रॉपर्टी मिळवता येईल। पण तिला वाटत असतं की तिने आतापर्यंत केलेले जे कांड असतात ना, समर आनंदमध्ये, समर स्वानंदीमध्ये, समर आजीमध्ये, हे सगळे तिचे फेल झालेले असतात आणि त्याच्यामुळे ती फायनली ठरवते की आता आपण डायरेक्ट स्वानंदीचा काटाच काढूया। पण तिला माहीत नसतं आता समर आणि स्वानंदीचं नातं जरी लग्नाचं असेल तरी देखील मात्र त्या दोघांचं नातं तोडण्याचा प्रयत्न ह्या मल्लिकाने कितीतरी वेळा केलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की समर आणि स्वानंदीचं नातं ती इझिली तोडू शकते। पण आता हळूहळू त्या दोघांच्यामध्ये प्रेमाचं नातं अजूनच जास्त घट्ट होत चाललेलं असतं आणि ते दोघं जण आता खरोखर नवरा बायको असल्यासारखे राहत असतात आणि हे सगळं पाहून आपल्या आजींना मात्र खूप आनंद होत असतो। पण आता कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट येतो, कारण की तुम्हाला पुढे समजेल की ज्यावेळेस मात्र आतापर्यंत ह्या अंशुमनच्या चुका ह्या मल्लिकाने पदराशी म्हणजेच पाठीशी घालत बसली, कारण की तिला असं वाटत असतं की तिचा मुलगा हे चुकतोय, कधी ना कधी सुधारेल किंवा माझ्याच पावलावरती पाऊल देतोय असं तिला वाटत असतं। पण तुम्हाला माहितीच आहे की आपलंच नाणं खोटं असल्यावरती काहीच करता येत नाही, कारण की मात्र हा आतापर्यंत अंशुमन जेवढं पण पाप करतोय ना आणि कट कारस्थाने करतोय ना, ह्या सगळ्याला जबाबदार ही मल्लिकाच आहे, कारण की मल्लिकाचा सगळा काही स्वभाव पाहून हा अंशुमन तसा वागत असतो आणि बिचारे अंशुमनची यामध्ये पाहायला गेलं तर एवढी मोठी चूक पण नसते, पण हे सगळं त्याला शिकवलेलं असतं त्या माजुरड्या मल्लिकाने, कारण की मल्लिकाचंच हे सगळं प्रकार पाहून बिचारा अंशुमन देखील चुकीच्या रस्त्यावरती चालत असतो। अंशुमन आणि आपल्या सोबतच स्वानंदी मध्ये किती मोठा गैरसंबंध निर्माण झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे, कारण की स्वानंदीला तर पूर्णपणे माहीत असतं की हा अंशुमनचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, कारण की समर सरांना हा किती वेळा फसवतोय ना हे तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं। त्याच्यामुळे आता आनंद देखील ऑफिसमध्ये रेग्युलर येत असतो, त्याच्यामुळे स्वानंदी म्हणते की आता ऑफिसमध्ये तर मला काहीच टेन्शन नाही, कारण की आनंद तिथे सगळं काही सांभाळून घेईल समर सरांना। पण दुसरीकडे घरामध्ये घर फोडण्याचं काम करत असतं हा अंशुमन आणि सोबतच ही मल्लिका, कारण की या दोन माजुरड्या लोकांना एवढी भयानक शिक्षा झाली पाहिजे ना, त्यासाठी यांनी देखील स्वप्नात कधी विचारच केला नसेल। तर मित्रांनो, दुसरीकडे भयानक गोष्ट आता अशी घडते की चक्क ही मल्लिका आपल्या स्वानंदीवरती चोरीचा आरोप करायचं ठरवते, म्हणजेच ती ठरवते की स्वानंदीला चोरी करते म्हणून सगळ्यांसमोर तिचा पर्दाफाश करूया। पण तुम्हाला माहितीच आहे की आता काही जरी झालं तरी मात्र आपला समर कोणावरती विश्वास ठेवणार नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदी आणि समरमध्ये आता प्रेमाचं नातं निर्माण झालेलं असतं। तर स्वानंदीवरती खोटं आरोप लावल्यामुळे समर सगळ्यांसमोर ह्या मल्लिकाच्या थोबाडीत मारतो आणि हेच पाहून मात्र सगळ्यात जास्त मित्रांनो आपल्याला आनंद होणार आहे, कारण की तुम्हाला माहितच आहे की सगळ्यात पापी म्हणजे ही मल्लिका आतापर्यंत आपल्या समरला किती फसवत आलेले असते आणि सोबतच स्वानंदी आणि आपल्या समरमध्ये किती मोठे दुरावे देखील हिने निर्माण करण्याचा प्रयत्न केले होते। पण फायनली आता आपला समर कधी ना कधी आपल्या स्वानंदीच्या साईडने उभा राहिलेला आहे। मल्लिकाचं थोबाड पुढे फोडताना आपला समर तुम्हाला दिसेलच, त्यावेळेस मात्र ह्या मल्लिकाने आतापर्यंत केलेल्या सगळ्या काही तिच्या पापाचा तिला आता पश्चाताप होणार आहे। तर मित्रांनो, फायनली ही गोष्ट तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच। पण जर तुम्ही देखील विचार करत असाल आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात जायचं कुठं तुमच्या कुटुंबासोबत आणि फॅमिलीसोबत, तर व्हिडिओच्या लेफ्ट साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल, त्या व्हिडिओवरती क्लिक करा, कारण की त्या ठिकाणी मी आपल्या महाराष्ट्रातील खूप अशा बेस्ट चांगल्या ठिकाणांची माहिती सांगितलेली आहे। तर नक्की त्या ठिकाणी क्लिक करा आणि तो देखील संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका।